मी आज आहे दिगंची येथील साळशिंग मळ्यामध्ये. कोणी पाकिट मारलं, कुणी घरामध्ये चोरी केली, अक्षरशः नळाच्या तोट्यांचीही चोरी आपण ऐकलेली आहे. परंतु दिगंचीच्या साळशिंग मळ्यामध्ये एक अशी चोरी झालेली आहे, ज्या माणसाला मरणानंतर निरोप देण्याची जी जागा आहे, ज्याला आपण वैकुंठ धाम म्हणतो, म्हणजेच स्मशानभूमी, त्या वैकुंठ धामाचीच चोरी झालेली आहे. हो, विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. कारण मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या परिसरामध्ये कुठेही स्मशानभूमी नाही. परंतु दिघंची ग्रामपंचायतचं दप्तरी जर तपासलं तर आपण पाहू शकतो की त्या दप्तरी दिघंची साळशिंगमाळा येथे स्मशानभूमीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी आलेला हा खाल्ला गेलेला आहे. रितसर गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा दिलेली आहे. जाणून घेऊयात नेमकी तक्रार काय आहे आणि हा भ्रष्टाचार कसा झालेला आहे. ऐकल्या, परंतु साळशिंग मळ्यामध्ये ही वेगळीच चोरी आहे, ती म्हणजे स्मशानभूमीची. नेमकं हे प्रकरण काय आहे? नेमकं प्रकरण म्हणजे आमच्या साळशिंग मळ्यासाठी स्मशानभूमी मंजूर होती. जिल्हा परिषद सदस्य मोहन काका रणदिवे यांच्या फंडातून स्मशानभूमी जनसुविधा योजनेमधनं स्मशानभूमी आणि 2 रस्ते मंजूर होते. एक शिंदे वस्ती ते मान नदी आणि एक आटपाडी ठिकाणची रोड ते खडके वस्ती, असा शिंदे वस्तीच्या रस्त्यासाठी 3 लाख मंजूर होते आणि खडके वस्तीच्या रोडसाठी 2 लाख मंजूर होते आणि स्मशानभूमीसाठी असे 5 लाख मंजूर होते. मग नेमकं म्हणजे स्मशानभूमी आम्ही परिसर सगळा शोधला तर कोणत्याही ठिकाणी स्मशानभूमीचं काम दिसत नाही. परंतु ग्रामपंचायतीमध्ये तर दप्तरी नोंद आहे, बिलाची नोंद आहे, पैसे खर्च टाकल्याची ही नोंद आहे. नाही, वास्तव आता स्मशानभूमी नाहीच. तुम्ही कुठेही येतं ह्या परिसरात कुठेही तुम्ही चौकशी केली, म्हणजे पाहणी केली, तर कुठेही स्मशानभूमी नाही या परिसरात. ही स्मशानभूमी मंजूर होऊन किती दिवस झालेत? ही स्मशानभूमी मंजूर होऊन 3 वर्ष झाली. मग या 3 वर्षामध्ये जो ग्रामपंचायतीमध्ये आता जो निधी खर्च पडलेला आहे, तो निधी कधी काढून घेतला आहे? तो आता आता कळालं की हा निधी खर्च झालेला आहे. वास्तविक आता काम कुठलंही झालेलं नाही, पण निधी खर्च झालेला आहे, आता निदर्शनास आलेलं आहे. अधिकाऱ्यांशीही या ग्रामस्थांनी संपर्क साधून आपलं निवेदन दिले आहे. गट विकास अधिकाऱ्यांनी कोणती उत्तरं दिली? गट विकास अधिकाऱ्यांना भेटायला गेलता, तुम्हाला काय सांगण्यात आलं? आम्ही ज्या वेळेला गट विकास अधिकाऱ्यांच्याकडे गेलो त्यावेळेला गट विकास अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा तिथं स्मशानभूमी आहे का नाही याची आम्ही चौकशी करू आणि चौकशी आणि ते अहवाल तुम्हाला देऊ. अहवालामध्ये जेवढं आम्हाला करता येते आमच्या पातळीवर तेवढी आम्ही कारवाई करू आणि जी कारवाई आम्हाला करता येत नाही ती कारवाई आम्ही वरिष्ठाकडे शिवकडे पाठवू. आमचं एवढंच म्हणणं आहे. शासन सर्वसामान्य लोकांसाठी निधी देते, त्या निधीचा गैरवापर होतोय. ही गैरवापर थांबवायचा असेल तर ती वरिष्ठांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. परंतु वरिष्ठ चालढकल करते. आम्हाला मागटल्या मंगळवारी आम्ही गेलो होतो, एक गावातली 15-20 लोक होती, सगळीच लोक होती. त्या लोकांना गट विकास अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा आम्हाला 8च दिवस वेळ द्या, 8 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला अहवाल तयार करून आम्हाला जेवढी कारवाई करता येते तेवढी करू. परंतु आज नंतर मंगळवारी 8 दिवस झाला, आज आम्ही गेलो तर ते सांगतात की ते पूजो नेमला होता, त्याला यशदाला अचानक काम निघालं आणि ते अजून 2 दिवसांना आम्ही तुमचं काम करतो. म्हणजे उडवाउडीची उत्तरं थोडक्यात आहेत. अधिकाऱ्यांना कारवाईच करायची नाही का किंवा लोकांना न्याय द्यायचा नाही? आम्हाला कुठल्याही राजकीय हेतून आमचा कुणावर आरोप नाही. आमचं एकच म्हणणं आहे, शासनाने जी लोकांसाठी निधी दिला तो निधीचा वापर योग्य कामासाठी झाला नाही. जर झाला असेल तर हिथं स्मशानभूमी दिसली असती. स्मशानभूमीच हिथं साळशिंग मळ्यामध्ये नाही. साळशिंग मळ्यातले आमचे कार्यकर्त्याने आमच्या कानावर घातल्यानंतर आमचं काम आहे बाबा त्या कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं, कार्यकर्ते संघ जाणं. त्यामुळं आम्ही गावातले सगळेच अमोल काटकर होतं, प्रणव गुरव होता, परत अंकुश नळ होता, अविरंदी होता, आम्ही सगळीच लोक गेलो होतो.
बाबा आपल्या भागातलं जरी काम नसेल तर ती शेवटी गावातलं काम आहे आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांनी त्याला वाचा फोडायचा प्रयत्न केलाय. पण अधिकारी जरा वेगळ्या मार्गानं त्यांचं काम करायचं दिसतंय. म्हणजे परवा सांगितलं 8 दिवसात देतो आणि आता सांगतात की 2-3 दिवस जाऊ द्या नंतर देतो. परत त्यांना आम्ही आता सांगितले परत आम्हाला काय वेळ काढायचं काय काढू नका, तुम्ही 3 दिवसानंतर 3 दिवसानंतर आम्हाला अहवाल द्या. असेल का तिथं स्मशानभूमी तर हाय म्हणून द्या, नसेल तर नाही म्हणून द्या. आणि त्यांचं जर मत असेल बाबा स्मशानभूमी बांधली नाही निधी तसाच आहे तर आम्ही खात्याची बी चौकशी केली तर त्या खात्यावर 1039 रुपये आहेत फक्त जनसुविधेच्या खात्यात. म्हणजे 5 लाख रुपये निधी आला होता जनसुविधेचा स्मशानभूमीसाठी आणि इथं रस्ता जी कॉन्क्रीटकरण धरलंय ते कॉन्क्रीटकरण तर नाहीच. तर त्या अमोल काटकरनं स्वतः खर्चातून तिथं पायपा टाकल्या होत्या खडके वस्तीकडे जाणाऱ्या, तीच दावून बिल काढले असं दिसतंय. ती चौकशी आम्ही करायचं काय काम नाही, ती चौकशी अधिकाऱ्यांना करायची. आम्हाला काय तिथं कळणार आहे? आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही म्हणतो दिसत नाही, निधी नाही आणि काम नाही जाग्यावर. आम्ही अधिकाऱ्याला विचारतोय, अधिकारी काय उत्तर देतात बघूया. नेमकं या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता गटविकास अधिकारी वेळ काढूपणा करतात की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ते प्रशासन कुणाच्या सांगण्यानुसार काम करते, हे खूप महत्वाचं आहे. कारण येणारा निधी परत जाऊ नये म्हणून जर भ्रष्टाचार करून कोणतंही काम न करता जर हा निधी खर्चला जात असेल तर नक्कीच हे लोकशाहीला मारक ठरणारी गोष्ट आहे.